भारतीय उद्योगपती गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि अन्य 6 जणांविरुद्ध न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये $265 मिलियन म्हणजे सुमारे 2000 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले। अमेरिकेतल्या या बातमीचे पडसाद आता भारतीय शेअर बाजारामध्ये सुद्धा लगेच उमटायला लागलेले आहेत। काल मतदानाच्या सुट्टीनंतर आज बाजार उघडला आणि अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। काही शेअर्समध्ये तर लोअर सर्किट लावण्याची वेळ आली आहे। भारतामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये अमेरिकी गुंतवणूक आणण्यासाठी तिथल्या गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि त्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिली, अशा पद्धतीचा गंभीर आरोप अदानींवरती ठेवण्यात आलाय। अदानींच्या सौर ऊर्जा उद्योगांविषयी गुंतवणूकदारांना भुलवणारी माहिती अधिकाऱ्यांना द्यावी लागली आणि त्यासाठीच लाच देण्यात आली आहे। अदानी समूहाकडून लवकरच या प्रकरणी एक निवेदन जारी करण्यात येणार आहे असंही सांगण्यात येत आहे। दरम्यान अमेरिकेच्या सेबीने म्हणजे सिक्युरिटीज आणि एक्सचेंज कमिशनने सुद्धा अमेरिकेत कोर्टामध्ये रितसर तक्रार दाखल केली आहे असं कळतंय। अमेरिकन कोर्टामध्ये अदानींवरती आरोपपत्र दाखल झाल्याची बातमी भारतात येताच त्याचे पडसाद आता लगेच उमटलेत। अमेरिकेमध्ये बुधवारी झालेल्या घडामोडीचा इम्पॅक्ट थेट आता बीएसई आणि एनएसई वरती पाहायला मिळतोय। अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 20% जोरदार घसरण पाहायला मिळतेय। काही शेअर्समध्ये लोअर सर्किट लावण्याची वेळ आली आहे। लोअर सर्किट लावल्यावरती घसरणाऱ्या शेअरमध्ये व्यवहार बंद करण्याची नामुष्की येते, ती नामुष्की आता आलेली आहे। भारतातल्या सौर ऊर्जा उद्योगामध्ये अमेरिकेतून गुंतवणूक आणण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना अदानींनी लाच दिली आणि त्याचंच हे प्रकरण आहे जे सध्या गाजतंय। कोर्टात या प्रकरणी गौतम अदानी यांच्यासह 7 जणांवरती आरोप निश्चितही करण्यात आले। त्यात अदानी समूहाच्या अदानी ग्रीनचे सीईओ विनीत जैन यांचा समावेश आहे। या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज भारतीय शेअर बाजारामध्ये अदानी एनर्जी सोल्युशनमध्ये तब्बल 20%, तर अदानी ग्रीनमध्ये 18% घसरण झाली असं कळतंय। अदानी टोटल गॅस तसंच अदानी पॉवरमध्ये सुद्धा 13 ते 14% घसरण झाली आहे। अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्राइजेस, अंबुजा सिमेंट्स आणि अदानी पोर्ट्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये सुद्धा 10% घसरणीनंतर आता लोअर सर्किट लावण्याची वेळ आलेली आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल आपण आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याशी संवाद साधूया। अभिषेक, मोठी घसरण, त्याचा परिणाम आता शेअर बाजारावरती सुद्धा दिसतोय। या सगळ्याचा परिणाम अर्थकारणावरती कसा होणार आहे, काय सांगाल याबद्दल? नक्कीच जर का पाहायचं तर अदानी समूहाला अनेक बँकांकडून देखील कर्ज देण्यात आले आणि त्यामुळे आपल्याला बँकांच्या समभागावर देखील त्याचे परिणाम जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। सध्या जर परिस्थिती पाहायची तर सेन्सेक्स हा साधारणपणे 500 अंकांनी कोसळलेला आहे, तर निफ्टीमध्ये देखील साधारणपणे 140हून अधिक अंकाची घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे। हे संपूर्ण जर का प्रकरण पाहायचं तर कुठेतरी आता न्यायप्रविष्ट म्हणावं लागणार आहे, ज्यामध्ये स्वतः यूएस जे अमेरिकन सरकार आहे त्यांच्याकडूनच यामध्ये हस्तक्षेप करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। यूएस सिक्युरिटीज अँड कमिशनकडनं याच्या संदर्भात रितसर तक्रार देखील देण्यात आलेली आहे। एकूणच 2000 कोटीचं हे लाचखोरीचं प्रकरण आहे, ज्यामध्ये पुढील 20 वर्षासाठी हे संपूर्ण लाच देणे असेल किंवा बँकांना कुठेतरी यामध्ये खोटी माहिती देणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि अशा प्रकारचे आरोप देखील या संपूर्ण आपल्याला आरोपामध्ये करण्यात आल्याचं दिसत आहे, ज्यामध्ये 2000 कोटींची ही जी लाच आहे ती 20 वर्षांसाठी देण्यात येणार होती आणि त्या 20 वर्षांमध्ये जवळपास $2 अब्ज इतका जो नफा आहे तो कमवण्याचा विचार होता, अशा प्रकारचं देखील आपल्याला यामध्ये स्टेटमेंट जे आहे ते यूएसच्या डेप्युटी अटॉर्नी जनरलकडनं पाहायला मिळते आणि त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जर का पाहायचं तर हे गंभीर म्हणावं लागणार आहे। त्यामुळे अदानी समूहाकडनं या संदर्भात काय एकूण गोष्टी समोर येत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। मात्र आता जर का आपण परिस्थिती पाहायची तर भारतीय भांडवली बाजारावर मोठे परिणाम दिसत आहेत। अदानी समूहाची मार्केट कॅप देखील 2 लाख कोटींहून कमी झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी गुंतवणूकदार देखील अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर जे कर्ज दिलेले आहेत अनेक बँकांकडनं त्यांचं काय होणार हा देखील प्रश्न निर्माण होतो। या अगोदर देखील हिंडनबर्गकडनं देखील आरोप करण्यात आलेले होते, त्यानंतर जवळपास अदानींच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला घट होताना अदानींच्या शेअर्सवरती याचा परिणाम झालेला आहे आणि त्याचे आता पडसाद आपल्या अर्थकारणावरती कशा पद्धतीने उमटतील हे पाहणं आता गरजेचं असणार आहे पुढचे काही दिवस। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.